नागपूर हैदराबाद महामार्गावर गोवंशी तस्करीचा पर्दाफाश, 26 बैलांची सुटका, 22,60,000चा मुद्देमाल जप्त, चालक व मदतनीस फरार। पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर हैदराबाद महामार्गावर कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशी जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून 26 गोवंशी बैल व गोऱ्यांची सुटका केली। या कारवाईत ट्रकसह तब्बल 22,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मात्र ट्रक चालक व त्याचा मदतनीस पोलिसांना चकवा देऊन पसार झाले। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाटणबोरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीदाराकडून नागपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून गोवंशी जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्ट येथे नाकाबंदी करण्यात आली। यावेळी एक ट्रक भरधाव वेगाने येताना पोलिसांना दिसला। पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक उभा करून मदतनीसासह पळ काढला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत। ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये 26 गोवंशी बैल व गोरे कमी जागेत दाटीवाटीने कोंबून ठेवलेले आढळले। जनावरांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते, तसेच जनावरांसाठी चारा पाण्याचीही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। सुटका करण्यात आलेल्या गोवंशी जनावरांची किंमत 7,60,000 रुपये तर ट्रकची किंमत 15 लाख रुपये असून एकूण 22,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फरार ट्रक चालक व त्याच्या मदतनीसाविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके आणि सुनील खंडागळे यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।